वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत शिक्षक भरती 2025 संदर्भात, त्या संदर्भात जास्तीत जास्त म्हणजे कोणत्या जागा ज्या आहेत जास्त येतील यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये ते बघण्यावर या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली या ज्या जागा आहेत ना, या जागा जर काही उमेदवारांना समजा ज्या उमेदवारांच्या या जागा आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. त्यांच्या जागा जास्तीत जास्त पटीनं या शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे आणि कोणकोणते ते असे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप स्पेशल आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा विशेष अजून एक, ज्या उमेदवारांचा समजा उदाहरणार्थ याच्यामध्ये समावेश नसेल तर त्या उमेदवारांना नाराज नाही व्हायचं आहे. जागा सगळ्यांसाठीच येणार आहे, फक्त जागांची मर्यादा असते. काही जागा थोड्या जास्त येतात, काही जागा थोड्या कमी प्रमाणामध्ये येतात. ठीक आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागा येण्या अगोदर काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, यावर्षी जे आहे सर्व आस्थापनांचा समावेश शिक्षक पद भरती 2025 मध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आस्थापनांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील. यालाच सोबत जोडून एक शब्द सांगायचा आहे मला, की याचा अर्थ असाही नाही आहे की शिक्षक पद भरती खूप जास्त पदांसाठी होणार आहे. ठीक आहे. शिक्षक पद भरतीसाठी जी पदसंख्या येणार आहे ती मर्यादित असेल. जी रेंज आहे शिक्षक पद भरतीची पदसंख्येची ती जवळपास 12 ते 16,000 किंवा 14,000च्या आसपास पदभरती होऊ शकते. त्यापेक्षा जास्तही होणार नाही, त्यापेक्षा कमी होणार नाही. 15-16,000 मॅक्स टू मॅक्स जाऊ शकते, कारण की शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यांचं प्रमाण जर बघितलं जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये तर खूप सारे शिक्षक जे आहेत अतिरिक्त होत आहेत. पण मग याचा अर्थ मी तुम्हाला हे सांगितलं फक्त की जास्त आस्थापनांचा समावेश आहे, त्याच्यामुळे जागेमध्ये भर पडेल, पण जास्तीत जास्त जागा येतील असंही सुद्धा तुम्ही गृहीत धरू नका. ठीक आहे. काय होतं की आपण जास्त जागांची 20-25,000 पदांसाठी पदभरती होईल आणि त्यावेळेस तेवढ्या जागा जर नाही आल्या तर त्यावेळेस आपला भ्रमनिरास होऊ शकतो. हा मॅक्झिमम लिमिट 15-16,000 17,000पर्यंत तुम्ही ठेवू शकता. एवढ्या जागांपर्यंत पदभरती होऊ शकते जर पहिल्या टप्प्यामध्ये झाली तर. आता दुसरी एक गोष्ट बघूया जी आहे ती, यावर्षी कला क्रीडा शिक्षकांच्या जागा ज्या आहेत शिक्षक पद भरती 2025 मध्ये नव्याने इन्क्लूड होणार आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्या जागांचा सुद्धा आपल्याला उल्लेख करावा लागेल. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे, यावर्षी व्हॅकन्सीज किती आहे प्रत्येक झडपीमध्ये किंवा जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये, सोबत खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये, आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्यामध्ये सुद्धा, आणि सोबत रिक्त जागा किती आहेत आणि रिक्त जागेसोबत किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. समायोजनाची प्रक्रिया काही दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे, त्याच्यामुळे ही आकडेवारी जी आहे ती समोर येणार आहे. आता राहिला चौथा मुद्दा हा आहे की संच मान्यता पूर्ण असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या आस्थापनेला जर स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर द्यायची आहे तर त्यांना संच मान्यता 2025-26 असणं खूप आवश्यक आहे. त्यांचे बिंदू नामावली, रोस्टर आणि संच मान्यता पूर्ण असेल तरच त्यांना स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर देता येईल. म्हणजे एखाद्या आस्थापनेची जर या गोष्टी पूर्ण नसतील तर त्यांना स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर देता येणार नाही. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. ठीक आहे. आता येऊया आपल्या मेन मुख्य मुद्द्याकडे, आणि ज्या आपल्यासाठी खूप आनंदाच्या बातम्या आहेत किंवा खूप आनंदाच्या गोष्टी आहेत की ज्या काही अभियोगधारकांसाठी किंवा काही प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत किंवा ज्यांच्यासाठी जागा जास्त येणार त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे. काय आहे बघा, सगळ्यात अगोदर जागा ज्या यावर्षी वाढणार आहेत त्या वाढणार आहेत. पहिली जी गोष्ट आहे ती आहे इंग्रजी, मराठी आणि हिंदी या विषयाच्या ज्या जागा आहेत त्या यावर्षी अगोदरपेक्षा ज्या आहेत थोड्या तुलनेनं जास्त येतील. म्हणजेच लँग्वेज ज्या आहे, लँग्वेजच्या जागा मराठी, इंग्रजी, हिंदी आणि अदर लँग्वेजमध्ये ज्या आहेत त्या जागा ज्या आहेत यावर्षी भरपूर येतील. कंपॅरिझन ज्या बघितलं आपण तर यावर्षी चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या प्रमाणामध्ये या जागा येतील. त्याच्यामुळे जे लँग्वेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी किंवा भाषा विषयासंदर्भात जे उमेदवार सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट आहे त्यांच्यासाठी हा आनंदाची बातमी आहे किंवा मोठा मुद्दा आहे. ठीक आहे. दुसरी जी जास्त जागा येणार आहेत. मी तुम्हाला वारंवार आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओ झाले असतील माझे त्या सगळ्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगितली होती, मॅथ आणि सायन्स. तर मॅथ आणि सायन्सच्या जागा ज्या आहेत यावर्षी सुद्धा भरपूर येणार आहेत. मॅथ आणि सायन्सचे जे उमेदवार असतील वर्ग 6 ते 8, जर तुमचा TT पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असेल मॅथ आणि सायन्समधून तर त्यावेळेस तुम्हाला खूप चांगली संधी असणार आहे. मॅथ आणि सायन्सच्या जागा ज्या आहेत अतिरिक्त झालेल्या नाही आहे. मॅथ आणि सायन्सच्या जागांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. आणि यावर्षी शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये ज्या जास्त जागा येणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात एक मोठं प्रमाण जरी म्हटलं तरी चालतं ते मॅथ आणि सायन्सचं असणार आहे. तर मॅथ आणि सायन्ससाठी सुद्धा चांगल्या जागा येणार आहेत. मॅथ आणि सायन्सचा मेरिट किंवा मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ यावर्षी बाकीच्या कट ऑफपेक्षा किंवा बाकीच्या ठिकाणच्या वेगवेगळ्या मेरिटपेक्षा जो आहे कमी राहण्याची शक्यता आहे.
मॅथ आणि सायन्ससाठी चांगल्या जागा येतील, ठीक आहे, पुष्कळ जागा येतील. नंतर आहे वर्ग 1 ते 5च्या ज्या जागा आहेत त्या. आता खूप साऱ्या अभिभावकधारकांना माहीत नसेल, पण जेवढ्या काही जाहिराती येतील तर त्या 4 वर्गासाठी म्हणजे प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या 4 स्तरांसाठी जागा येतील. पण त्याच्यामध्ये जागेंची जी आकडेवारी ती कमी जास्त असेल. वर्ग 1 ते 5साठी जी जागेंची आकडेवारी येणार आहे ती मुबलक प्रमाणात येणार आहे. जेवढ्या काही आस्थापना असतील, मग जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, सोबत आदिवासी विभाग किंवा समाज कल्याण विभाग किंवा कला क्रीडा, जेवढ्या काही जागा असतील त्या सगळ्या जागा, जास्तीत जास्त जागा येतात वर्ग 1 ते 5च्या. मग वर्ग 1 ते 5साठी जर तुम्ही एलिजिबल आहात, तुमचं DED किंवा DTED किंवा DLED झालेलं आहे आणि सोबत तुम्ही TETचं पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आहात, तर त्यावेळेस वर्ग 1 ते 5साठी संधी आहे तुम्हाला. आणि वर्ग 1 ते 5च्या जागा यावर्षी वाढलेल्या तुम्हाला दिसणार आहे. एक तर फक्त मी मराठी मीडियमचं बोलत नाही आहे की मराठी मीडियमच्या जागा जास्त येतील. मराठी मीडियमच्या जागा जास्त येतील, उर्दू मीडियमच्या सुद्धा येतील आणि इंग्लिश मीडियमच्या सुद्धा येतील आणि हिंदी मीडियमच्या सुद्धा. म्हणजे जेवढे काही मीडियम्स आहेत तर त्या सगळ्या मीडियमच्या जागा वर्ग 1 ते 5मध्ये चांगल्या पद्धतीने येतील किंवा चांगल्या प्रमाणामध्ये येतील. म्हणजे 3 नंबरचा जो फॅक्टर आहे, पहिले झालं कोणत्या लँग्वेजेसच्या ज्या जागा आहेत त्या, दुसरं आहे मॅथ आणि सायन्सच्या जागा ज्या आहेत त्या, आणि तिसरं जे आहे ते आहे वर्ग 1 ते 5च्या जागा. जर तुम्ही कंपॅरिझन केलं की वर्ग 6 ते 8 सोबत, 9 ते 10 आणि 11वी 12वी सोबत, तर 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या जागा थोड्या कमी येतील. पण त्यांच्या कंपॅरिझनमध्ये खूप साऱ्या कितीतरी पटीनं जास्त जागा ज्या आहेत वर्ग 1 ते 5च्या येणार आहे. जर तुमचं DED झालेलं आहे तर त्यावेळेस तुम्हाला सुवर्ण संधी आहे. वर्ग 1 ते 5च्या जागा ज्या आहेत भरपूर किंवा जास्त येणार आहेत यावर्षी. आता बोलूया पुढची गोष्ट जी आहे ती, याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, 9वी 10वीसाठी काय गुड न्यूज आहे बघा. 9वी 10वीचे जे उमेदवार आहेत ज्यांचे 9वी 10वीसाठी कोणत्या जागा जास्त येणार आहेत, तर ज्यांचं सायन्स आहे किंवा ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे, सायन्स किंवा मॅथच्या जागा ज्या आहेत, मॅथमॅटिक्स स्पेशली मॅथ सायन्स किंवा मॅथ्स यांच्यासाठी ज्या जागा येणार त्या यावर्षी तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्यांचं प्रमाण थोडं चांगलं असू शकतं. आणि ज्या आर्ट फॅकल्टीची उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जागा येतील त्या जिम जागामध्ये येतील, ठीक आहे. नंतर 11वी 12वीच्या जागा ज्या आहेत तर 11वी 12वीच्या जागा येतील, पण त्या एवढ्या मुबलक नसणार आहे किंवा पुष्कळ नसणार आहे. लिमिटेड जागा असतील 11वी 12वीच्या, त्या सुद्धा काही संस्थेच्या विदाऊटसाठी आणि विथसाठी. 9वी 10वी 11वी 12वीच्या जागा येतील त्या विदाऊटसाठी सुद्धा येतील, विथसाठी सुद्धा येतील. तर विदाऊटसाठी थोड्या कमी जागा येतील, पण विथ इंटरव्ह्यूसाठी जास्त जागा येतील. पण तिथे सुद्धा तुम्हाला बघावं लागेल की कोणती संस्था आहे, कोणत्या ठिकाणची जागा आहे, किती प्रमाणामध्ये अनुदानित आहे, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघावं लागतील. 11वी 12वीसाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचा, 11वी 12वीसाठी जागा ज्या आहेत जेमतेम किंवा जागेंची आकडेवारी ठरलेली आहे तेवढ्या जागा येतील. 9वी 10वीच्या सुद्धा आकडेवारी येईल. आणि तुम्हाला माहिती आहे इथे जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या जागा वर 11वी 12वी किंवा 9वी 10वीसाठी जास्त नसतात, खाजगीच्या जास्त असतात. खाजगीच्या जागा 9वी 10वी किंवा 11वी 12वीसाठी येतील. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, यावर्षी ज्या नवीन जागा येणार त्या आहेत कला, क्रीडा आणि कार्यान्वित शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्यांचा नव्यानं समावेश होणार आहे. म्हणजे यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये जे विद्यार्थी किंवा जे अभिभावकधारक शिक्षक पद भरतीमध्ये इन्क्लूड आहेत, पण ते कला क्रीडा शिक्षकांसाठी अप्लाय करणार आहेत, त्यांच्यासाठी जमेची बाजू अशी आहे की तुमच्यासाठी यावर्षी जागा ज्या आहेत मुबलक प्रमाणात येणार आहेत. कला क्रीडा शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने येणार आहेत यावर शिक्षक पद भरतीमध्ये. आता आहे कोणकोणत्या कास्टच्या जागा यावर्षी येतील, तर जवळपास सर्वच कास्टचा समावेश असणार आहे पदभरतीमध्ये. जेवढं आरक्षण प्रत्येक कास्टला आहे तेवढ्या जागा यायला पाहिजे. आपलं असं वैयक्तिक मत आहे की तेवढ्या जागा यायला पाहिजे. पण जर समजा तेवढ्या नाही आल्या तरीसुद्धा OBC, ओपन किंवा ST, SC, EWS किंवा बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत जेवढ्या असतील, NTB, NTC, NTD किंवा VJB किंवा EWS किंवा SCBC किंवा SBC किंवा बाकीचे अदर कास्ट जेवढ्या काही राहिल्या असतील त्या सगळ्यांमध्ये जे आहे सगळ्यांच्या जागा येतील. फक्त काही कास्टच्या जागा थोड्या जास्त येतील, काही कास्टच्या जागा थोड्या कमी प्रमाणामध्ये येणार आहे, ठीक आहे. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली, यावर्षी सुद्धा अशी एक गोष्ट होणार आहे जी तुम्हाला शॉक करणार आहे. ती अशी आहे की काही ठिकाणी यावर्षी सुद्धा तुम्हाला जे आहे उमेदवार मिळणार नाही आहे. काही जागा अशा असतील की जिथे उमेदवार उपलब्ध होणार नाही आहे. त्याच्यामुळं लिमिटेड प्रिफरन्स आहे. लिमिटेड प्रिफरन्समुळं आणि सोबत उमेदवारांची काही ठिकाणी संख्या कमी आहे. ज्यांनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन घेतलेलं आहे किंवा समांतर आरक्षण घेतलेलं आहे, तर अशा ठिकाणी ज्या उमेदवारांना त्यांच्या जागा राखीव असतात तिथे ते उमेदवार उपलब्ध नाही झाले तर त्या जागा रिक्त राहतात. त्याच्यामुळे यावर्षी सुद्धा काही ठिकाणी उमेदवार तुम्हाला, म्हणजे उदाहरणार्थ जसं मागच्या पदभरतीमध्ये 15 जागा होत्या तर त्यातल्या 11 भरल्या, 10 भरल्या, असं झालं होतं. यावर्षी सुद्धा तसंच होणार आहे. जर 20 जागा पदभरती, समजा एखाद्या ठिकाणी 20 जागा असतील तर त्यामध्ये तुम्हाला असं होऊ शकतं की बुवा 10-12 उमेदवार सापडले, बाकीचे उमेदवार सापडलेच नाही, म्हणजे 7-8 जागा रिक्त राहिल्या. असं यावर्षी सुद्धा चित्र तुम्हाला पाहायला मिळू शकतं. हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत आणला.
तुमच्यासाठी हे महत्त्वाचं होतं की यावर्षी कोणकोणत्या जागा जास्त येऊ शकतात शिक्षक भरती 2025 मध्ये. तर त्या मी तुम्हाला प्रामुख्याने सांगितल्या. प्रामुख्याने ज्या ज्या उमेदवारांच्या जागा या होत्या त्या उमेदवारांसाठी जागा चांगल्या येणार आहेत, पण बाकीच्या उमेदवारांसाठी सुद्धा जागा येणार नाहीत असं नाही आहे. जागा येतील, पण फक्त प्रमाण जे आहे बाकीच्या या जागेंच्या कंपॅरिझनमध्ये थोडं कमी असू शकतं किंवा जेमतेम प्रमाण त्यांचं असू शकतं. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. जर तुम्हाला कमेंट करायची असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला कमेंट करता येणार नाही. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर.